बाप्पाचं विसर्जन ही अशी गोष्ट आहे जिथे लहान मुलं प्रत्यक्षात रडतात आणि मोठी माणसं आतून. खरं तर देवाला आपण निरोप देत नसतो, तो तर अनादी अनंत आहे. आपण उत्सवाला, सणाला निरोप देत असतो. विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला चहाचा नैवेद्य दाखवला. घरावर त्याची कृपादृष्टी अशीच राहावी म्हणून त्याला घरातून एक फेरफटका मारायला नेला आणि मग नदीच्या वाटेला लागलेल्या 4 चाकीत बसवला. वीर सनरूफमधून बाहेर आला तर त्याला म्हटलं, थोडं नाच रे. तो तसाच लाजून आत गेला. बाप्पाच्या बाजूला विकी अगदी हसतच बसलेला. गाडी गावच्या वेशीला निघाली. हल्ली ग्रामस्थ आपापले गणपती खाजगी वाहनातून नेतात, पण कोणी मागे राहू नये म्हणून गावच्या वेशीला चौकात सगळे येऊन थांबतात. वेगवेगळ्या घरचे वेगवेगळ्या रूपातील गणपती, गौराई. ही आहे आमच्या घरची गौर. गाड्या मार्गाला लागल्या. कोणी नाचत वाजत गाजत गणपतीला निरोप देत नाही, कारण आनंद तो येताना होत असतो. त्याच्या जाण्याचा आनंद कसला मानायचा. एक एक करून गाड्या पुंडलिक मंदिराजवळच्या विसर्जन घाटावर पोचल्या. मागून आपला बाप्पा पण आला. नेहमीप्रमाणे विकी आणि नयन त्याची मूर्ती घेऊन आरतीच्या ठिकाणी आले. यावर्षी वेदांतला आरतीचा मान दिला. आरती सुरू झाली तसा शंख फुंकल्याचा आवाज आला. बघतोय तर काय, या आजी शंख वाजवत होत्या. प्रत्येक कडव्याला किती तो स्टॅमिना. या 2 लाईनमध्ये सगळे गौरी गणपती बसलेले. सुजित आणि सुयश तिकडे विसर्जनासाठी रेडी होते. नयन त्याच्या मागून गेला. गावातले असे एकामागून एक पार्थिव गणपती नदीपात्रात समाधी घ्यायला निघाले. बाप्पाला निरोप देताना तो सन्मानपूर्वक द्यावा हीच सर्वांची भावना असते. उत्तरपूजन झाल्यानंतर भले त्या पार्थिव गणपती मूर्तीत प्राण नसतीलही, पण तरीही मूर्तीला इजा न होता ती नदीपात्रात विसर्जित व्हावी हीच सर्वांची भावना असते. मधुदादा आणि श्रीपाद आपला बाप्पा घेऊन समोर आला. आम्हाला पण घे रे बाबा व्लॉगमध्ये, असं गमतीने म्हणत सर्व एकत्र उभे राहिले. इकडे पप्प्याने दिवा पाण्यात सोडला. नानाने त्याला धक्का देऊन पुढे पाठवतानाच तो बुडाला असता, पण त्याला त्याने सावरून परत एकदा पुढे पाठवलं. विसर्जन सुरूच होतं. एक एक करून असे सगळे गणपती विसर्जित झाले. घाटावर गर्दी नको, आरत्या व्यवस्थित व्हायला हव्यात, स्वच्छ जागा मिळावी म्हणून आम्ही सगळे लवकरच येत असतो. म्हणून मग जाताना वेळ आहेच तर येणाऱ्या बाप्पांना आणि भाविकांना कव्हर करू असा विचार करतानाच पाऊस आला.